नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर बिटकॉइनमध्ये ट्रम्प संबंधित टॅरिफच्या चिंतेमुळे नफा जो आहे तो कमी झालेला आहे। आता टॅरिफच्या अनसर्टनिटीमुळे क्रिप्टोकरन्सी डिस्टर्ब होत आहे। अलीकडे जिओपॉलिटिकल इव्हेंट आणि इकॉनॉमिक पॉलिसी चा प्रभाव नकारात्मक दिसून येत आहे, आपला निगेटिव्ह दिसून येत आहे। ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केटचं कॅपिटलायझेशन अंदाजे $2.76 ट्रिलियन इतके आहे, जे की गेल्या काही दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने घसरलं आहे। आता बिटकॉइनमध्ये डाऊन ट्रेंड वगैरे दिसत आहे। या कॅनडा, मेक्सिको आणि चायनावरील ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे नवीन टॅरिफ लागू केल्यापासून ग्लोबल ट्रेड टेन्शन वाढत आहे। आपलं क्रिप्टो रिसर्च प्लॅटफॉर्म DYOR.comच्या शोने म्हटलं आहे की टॅरिफवर इन्फ्लेशन कन्सर्न आणि व्यापक आर्थिक अनिश्चितता इक्विटीवर वगैरे थोडं वजन टाकत आहे, परंतु पूर्वी क्रिप्टोची मोठी विक्री वगैरे झाली आहे, त्यामुळे कदाचित लिव्हरेजेस वगैरे सध्या बाहेर पडू शकतात। तसंच आपलं अल्टकॉइन्स ने आणि त्या रिलेटेड स्टॉक वगैरे डिक्लाइन होत आहे। त्याचे अनेक कारणे असू शकतात। क्रिप्टोकरन्सी खूप अस्थिर वगैरे होत आहे, त्यामुळे आपलं ॲटकॉइन्स रिलेटेड स्टॉकच्या प्राइसेसमध्ये अचानक बदल वगैरे आपल्याला जाणून येत आहेत आणि ते डिक्लाइन बदल वगैरे दिसत आहेत। तर पुढील म्हणलं तर दक्षिण कोरिया, चीन, जपानमधून भारताचे स्टील इम्पोर्ट विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत। चायनाकडून फिनिश्ड स्टील सेगमेंटमध्ये 2.3 मेट्रिक टनवर इयर ऑन इयर पाहिलं तर 3.4% ग्रोथ त्यांनी नोंदवली आहे आणि त्यानंतर जपानने 1.8 मेट्रिक टनवर वगैरे त्यांनी म्हणजे इम्पोर्ट वगैरे केलेला आहे त्यांच्याकडून आपण, व दक्षिण कोरियाकडून 2.4 मेट्रिक टन वगैरे एक्सपोर्ट वगैरे झालेला आहे, ज्यामध्ये की 11.7% ग्रोथ वगैरे दिसत आहे। तात्पुरत्या सरकारी आकडेवारीनुसार FY25 मध्ये एप्रिल ते जानेवारीच्या दरम्यान दक्षिण कोरिया, चीन आणि जपानमधून भारतात केले जाणारे फिनिश्ड स्टील इम्पोर्टने विक्रमी उच्चांक वगैरे गाठला आहे। भारताचे एकूण फिनिश्ड स्टीलचे इम्पोर्टपैकी 68% इम्पोर्ट वगैरे या 3 देशाकडून वगैरे होत असतो। विशेष म्हणजे या कालावधीत भारताचे आपले एक्सपोर्ट ऑफ द अल्कॉन स्ट्रंक जवळपास 60 वर्षाच्या लोवेस्ट लेवलवर गेलेलं आहे। FY25च्या पहिल्या 10 महिन्यात सर्वात मोठे भारताचे बिगेस्ट एक्सपोर्टर जो की इटली होता, तो इटलीकडून होणारी निर्यात वगैरे म्हणजे इटलीला होणारी निर्यात वगैरे जवळपास निम्मी झाली। त्यामुळेच भारत नेट इम्पोर्टर राहिला आहे। जगातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रूड स्टील प्रोड्युसर असूनही FY25च्या पहिल्या 10 महिन्यात भारत नेट इम्पोर्टर राहिला आहे। त्याच कालावधीत म्हणजे त्यांची इनबाउंड शिपमेंट 20% जास्त वगैरे वाढून 8.29 मेट्रिक टन झाली आहे। तसंच दुसरीकडे उल्लेखनीय कालावधी एक्सपोर्ट 28.9% घसरून तो 1994 मेट्रिक टन झालेला आहे, जो की मागील वर्षामध्ये पाहिलं तर एप्रिल ते जानेवारी या कालावधीमध्ये 5,619 मेट्रिक टन होता। PTI नुसार इम्पोर्टवर आपलं अवलंबून जे आहे ते राहू नये, म्हणून भारताला 2030 पर्यंत 100 मेट्रिक टन स्टील मेकिंग कॅपॅसिटीला प्राधान्य दिलं पाहिजे, ते खूप आवश्यक आहे। तसंच इंडस्ट्रियल बॉडी इंडिया स्टील असोसिएशनने देखील वगैरे US ॲडमिनिस्ट्रेशनच्या स्टील इम्पोर्टवरील 25% ॲडिशनल टॅरिफ लादण्याच्या अलीकडेच घोषणेनंतर त्यांनी तीव्र वगैरे चिंतासुद्धा व्यक्त केलेली आहे।
तसंच ISA चे अध्यक्ष नवीन जिंदालजींनी म्हटलं आहे की या निर्णयामुळे जागतिक व्यापार आणखी विस्कळीत होईल आणि स्टील इंडस्ट्रीसमोर आणखी काही आव्हाने अधिक तीव्र वगैरे होतील. तर पुढील म्हणलं तर आता डिफेन्सचे स्टॉक वगैरे वाढत असताना आपल्याला दिसून येत आहेत. तर त्याचं प्रमुख कारण हे आहे की आता ज्या प्रकारे युरोप आणि US रिलेशनशिप बिघडत आहे याविषयी आता लॉट ऑफ डिस्कशन वगैरे होत आहे की आता नॅटोमधून बाहेर जाण्याची वगैरे गोष्ट होत आहे. या काही गोष्टी वगैरे समोर येत आहेत. आता त्यांनी युक्रेनला सर्व प्रकारची हेल्प म्हणजेच नीड वगैरे बंद केली, युक्रेनची नीड वगैरे बंद केली पुरवणे म्हणून पुन्हा आता एक युरोपियन युनियन त्याला वगैरे मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता नॅटोची गोष्ट केली तर डिफेन्सवर ते जास्त बोलत आहेत. म्हणजे US बद्दल डोनाल्ड ट्रम्प वारंवार बोलत होते की आपण डिफेन्सवर बजेट वाढवलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमचे डिफेन्समधील बजेट वाढवायला पाहिजे. तर असे वाटत आहे की आता म्हणजे भरपूर देश एकत्र येत आहेत आणि प्रत्येकजण म्हणत आहे की युरोपियन देशांनी डिफेन्समध्ये बजेट वगैरे वाढवलं पाहिजे. जर हे डिफेन्सचे बजेट वगैरे वाढत असेल तर एक्सपेक्टेशन आहे की कमी जास्त प्रमाणात बेनिफिट इंडियन कंपनीजना होईल. कारण की लो कॉस्ट म्हणजे येथे कॉस्ट ॲडव्हान्टेज वगैरे आहे आणि आता आपली इंडस्ट्री एक इम्प्रूव्ह वगैरे होत आहे आणि काही कॅपॅसिटीसुद्धा वाढली आहे व तसेच रिसर्च देखील वगैरे केले जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे डिफेन्स स्टॉक वगैरे चांगले चर्चेमध्ये येत आहेत. म्हणजे येथे ओव्हरऑल युरोपियन युनियन आपले एकूण बजेट वाढवत असेल तर त्याचा फायदा इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे काही फॅक्टर सध्या वर्क वगैरे करत आहेत मार्केटमध्ये. तर पुढे म्हणलं आता ग्रासिक म्हणजे पेंट इंडस्ट्रीची आपण गोष्ट करत आहोत. तर त्यांचा जो 6वा म्हणजे 6th प्लॅन्ट ही वगैरे सुरू केलेला आहे. त्यांना तर बेसिकली त्यांना 7 ग्रीन फील्ड प्लॅन्ट सेटअप करायचे होते. तर त्यातील 6वे प्लॅन्ट वगैरे त्यांनी ऑलरेडी सुद्धा केलेला आहे, स्टार्ट केलेलं आहे आणि आता त्यांची 1096 MLPA पर्यंत वगैरे त्यांची कॅपॅसिटी वाढवली आहे. म्हणजे बिर्ला ओपस ब्रँड्सची मग ते आता मार्केटमध्ये एक सिरियस कॉम्पिटिटर वगैरे दिसून येत आहेत आणि मला वाटतं की एकूण पेंट इंडस्ट्री यामुळेच काही तणावाखाली जात आहे. तर पुढील म्हणाल एअर कंडिशन सेक्टरमध्येही भारतामध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे. त्यामध्ये LG, डेकिन, ब्लू स्टार, वोल्टास आणि सॅमसंग हे काही मार्केटमध्ये वगैरे मुख्य प्लेयर आहेत. आपलं तसंच जो पूर्वी वगैरे ब्रँड होता सारप नावाने तो आता पुन्हा रिएंट्री वगैरे करत आहे इन इंडियन बिझनेस इन द एअर कंडिशन. तर या गोष्टी मार्केटमध्ये काही होत आहेत किंवा चलत आहेत. तर पुढील म्हणलं तर NSEने आता फ्युचर आणि ऑप्शनची एक्सपायरी बदलली आहे. ती आता सोमवारी असेल इथून पुढे. तर जर पुढील म्हणलं तर अडानी विल्मारने GD फूड मॅन्युफॅक्चरिंग 603 करोडमध्ये विकत घेतला आहे किंवा घेणार आहे. जो की टॉप ब्रँड आहे ना, तो म्हणजे सॉस वगैरे तो तयार करतो. तो कदाचित आपण पाहिला असेल तर तोच GD फूड्स मॅन्युफॅक्चरिंगचा ब्रँड आहे. आता ती कंपनी अडानी विल्मार्सने वगैरे ॲक्वायर केली आहे किंवा करणार आहेत. तर त्यांच्याकडे 80% शेअर आधी त्याने ॲक्वायर केले आहेत अडानी विल्मारने 683 करोड रुपीजमध्ये व उर्वरित 20% शेअर वगैरे नेक्स्ट 3 इयर्समध्ये ते ॲक्वायर करणार आहेत. म्हणजे पूर्ण कंपनी वगैरे आणखी 3-4 वर्षामध्ये ते पूर्ण कंट्रोल वगैरे मिळू शकतात. म्हणजे 100% स्टेक वगैरे होऊ शकतात. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.